या घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून नव्या सरकारनं किमान जीव वाचेल अशी सक्षम आरोग्य यंत्रणा तरी उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये। आशा भुसारा या गरोदर मातेला 24 तारखेला पोटात दुखू लागल्यामुळे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। यानंतर 2 दिवसांनी 26 तारखेला सकाळी 9च्या दरम्यान तिची प्रसूती झाली। मात्र त्यानंतर तिचा रक्तस्राव थांबत नसल्यानं त्यासाठी आवश्यक उपचार करूनही परिस्थिती बिकट झाल्यानं तात्काळ तिला 10:30 वाजेच्या दरम्यान जवाहर कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले। या ठिकाणी रक्त चढवणे आणि बाकी उपचार करण्यात आले। मात्र माता बेशुद्ध झाल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्यानं तिला 1:30 वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा रुग्णालय इथं पाठवण्यात आले। मात्र नाशिकच्या अलीकडेच तिचा मृत्यू झाला। बाळ सुखरूप असल्याचं सांगण्यात येत आहे। हा मृत्यू सरकारी यंत्रणांच्या अपयशामुळे झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। मुळात आजवर अनेक माता आणि बालके यांचा मृत्यू झालेला आहे। मात्र या निष्पाप लोकांची जीव वाचवणारी सक्षम यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध न झाल्यानं अजून किती दिवस येथील लोक किड्या मुंग्यांप्रमाणे मरणार असा संतप्त प्रश्न केला जातोय। या मातेचा नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याच्या अगोदरच मृत्यू झाला। मात्र त्यानंतर ही पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी थेट घरी न आणता तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र तिथंही 1 दिवसाचं बाळ आणि मृत आईला घेऊन रुग्णालयाच्या मजल्यांवरून वर खाली प्रवास नातेवाईकांना करावा लागला, असे आशाचा पती नंदकुमार भुसारा यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले। मृत्यूनंतर सुद्धा सरकारी अनास्था छळण्याचं काम सोडत नाही असंच यातून दिसून येते। नैसर्गिक प्रसूती झाल्यानंतर आपोआप गर्भपिशवी कडक होते किंवा आकुंचन पावते, त्यामुळे असा रक्तस्राव थांबतो। मात्र याबाबत तसं घडलं नाही। यामुळे मातेला जवार इथं 4 पिशवी रक्त उपलब्ध करून देण्यात आले। शिवाय या केसमध्ये काही शस्त्रक्रिया कराव्या लागतात। मात्र रुग्ण बेशुद्ध झाल्यानं भूल देता येणं शक्य नव्हतं। त्यामुळे असं ऑपरेशन करणारी यंत्रसामग्री या ठिकाणी उपलब्ध नसल्यानं मातेला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते। आम्ही सर्व स्टाफ डॉक्टर यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते।